महाराष्ट्र पारनेर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणून बुजून विरोध केला असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष श्री अर्जुन भालेकर यांनी केला। आज पारनेर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की खासदार निलेश लंके व स्वतः शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले व त्यांना पारनेरचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देखील दिले, परंतु पुढे काय झाले ते काही समजले नाही। परंतु पारनेरचा पाणी प्रश्न मात्र रेंगाळत पडला आणि याला महसूल मंत्री विखे यांचाच विरोध असल्याचं समजत आहे। तर चला पाहूया काय म्हणाले अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर उपाध्यक्ष श्री अर्जुन भालेकर। त्यापैकी जवळजवळ 265 कोटीचा निधी पारनेर शहरात खर्च केला आणि त्याची कामही झालेली आहेत। काही कामं चालू आहेत, परंतु हे सर्व चालू असताना विरोधकांनी म्हणजे ज्यांना खासदार डॉक्टर निलेश लंके साहेबांनी येत्या लोकसभेत प्रचंड मतांनी पराभव केला, असे विखे यांनी बराचसा निधी अडवायचा प्रयत्न केला आणि निधी अडवणं, कार्यकर्त्यांना त्रास देणं, विकास कामं न होऊन देणं, याच्यातूनच खासदारकीचा म्हणजे डॉक्टर निलेश लंके साहेबांना खासदार होण्याचा उगम झाला। खरं तर पारनेर शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकास कामासंदर्भात ज्यावेळेस पारनेर नगरपंचायतची सत्ता स्थापन झाली त्यावेळेस खासदार निलेश लंके साहेबांनी पारनेर शहराची पूर्ण फिरून स्वतः पायी चालून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्व केला आणि त्या सर्वेनुसार आज शहरात कामं चालू आहेत। हे कामं चालू असताना त्यात पाणी योजना आहे, पारनेर शहराचा विकास आराखडा आहे, त्यात पारनेर शहराची डेव्हलपमेंट कशी होईल याची आहे। आताच याचं कोर्टाचं न्यायालयाचं काम या ठिकाणी चालू आहे, उपजिल्हा रुग्णालय आमचे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। हे सर्व कामं चालू असताना जाणून बुजून खोडा घालायचा, कामं अडवायचे, खासदार साहेबांना निलेश लंके साहेबांना याचं श्रेय मिळालं नाही पाहिजे यासाठी कामं अडवायची। तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्व पत्रकार मित्रांना का आम्ही सत्तेत असताना काही नगरसेवक आमच्या विरोधात होते, त्यांना विखेंनी ठराव घेऊन यायला लावले का तुम्हाला मी एवढा साधारणतः 2 ते 2.5 कोटीचा निधी देतो, तुम्ही ते ठराव घेऊन या। आम्ही खासदार साहेबांना विचारल्यावर खासदार साहेब म्हणले त्यावेळेस आम्हाला सांगितलं की काम आपल्या शहरात होते, आपल्या पारनेर शहराचा विकास होतोय, त्यांना ठराव द्या। आमच्या नगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील, यांनी त्यांना ठरावही दिले, त्यांचा प्रमाण तयार केला। डीपीडीसीतला निधी त्या ठिकाणी होता, पण केवळ लोकसभेला पडलो म्हणून त्यांनी निधी पाठीमागे नेला। आमच्याबरोबर काही नगरसेवक आमचे ऋषिकेश गांधडे असतील, राजू शेख असतील, हे तर त्यावर बोलणारच आहे। पारनेरच्या पाणी शहराविषयी जर बोलायचं, पाणी प्रश्नाविषयी जर बोलायचं झालं, पाणी प्रश्नासाठी आमचे पाणी पुरवठ्याचे सभापती योगेश मध्ये, आमचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, स्वतः खासदार निलेश लंके साहेब यांनी किती धावपळ केली ही आम्हाला माहिती आहे। त्याबद्दल विस्तृत माहिती सुद्धा योगेश मध्ये पाणी पुरवठा सभापती हे देणारच आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, खासदार साहेबांनी स्वतः पवार साहेबांना पाणी पुरवठा पारनेर शहराची पाणी पुरवठा योजनेला मंजुरी द्यावी यासाठी स्वतः पवार साहेबांना मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायला पाठवली होती। त्याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे। अतिथी सभागृहामध्ये स्वतः पवार साहेब मुख्यमंत्र्यांकडे पारनेर शहराची पाणी योजना व्हावी यासाठी आले होते। पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली, पण लगेच फाईल मंजूर करून देतो त्या दृष्टीने त्या शब्द सुद्धा त्यांनी दिला मुख्यमंत्री साहेबांनी। पण नंतर कुठं घोडं आडलं, कुठं माशी शिंकली हे सगळं बोलणारच आहोत। पारनेर शहराची 73 कोटीची पाणी योजना सुद्धा यांनी होऊन दिली नाही। या सर्व गोष्टी करत असताना बरेचसे मुद्दे आहेत। पारनेर शहरात डीपीआरचा प्रश्न असतो, त्या जाणून बुजून कामं अडवायचे। आजपर्यंत पारनेर शहराचे कामं झाले, ते कामं जर तुम्ही पाहिले, ड्रोन दौऱ्याने पाहिले, फिरून पाहिले, तर आतापर्यंत 2-2.5 वर्षाच्या काळात जे कामं झाले ते इथून मागे झालेले नाहीये। त्यासाठी आजची ही पारनेर शहरात पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। आजचे जे उमेदवार खासदार आमच्या होणारे आमदार राणीताई लंके आमदार होणारच आहेत, त्यांच्या विरोधात उभे राहिलेले जे प्रतिनिधी आहेत ते बांधकाम समितीचे सभापती होते साहेब। त्यांनी जेवढा निधी आणला फक्त त्यांची झेडपी सदस्य त्यांना व्हायचं होतं का काही माहीत नाही, अख्खा निधी तिकडे न्याला। पारनेर शहरात 1 रुपयाचं सुद्धा काम नाही आणि आज ते पारनेर शहरात मत मागतात।
ह्या अशा गोष्टी आहेत. सर्व विस्तृतप्रमाणे आमचे बाकीचे सहकारी बोलणारच आहेत. एक आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.